أيها الذين آمنوا خذوا حذركم فانفروا ثبات أو انفروا جميعا وإن منكم لمن ليبطئن فإن أصابتكم مصيبة قال قد أنعم الله علي إذ لم أكن معهم شهيدا ولئن أصابكم فضل من الله ليقولن كأن لم تكن بينكم وبينه مودة يا ليتني كنت معهم فأفوز فوزا عظيما فليقاتل في سبيل الله الذين يشرون الحياة الدنيا بالآخرة ومن يقاتل في سبيل الله فيقتل أو يغلب فسوف نؤتيه أجرا عظيما وما لكم لا تقاتلون في سبيل الله والمستضعفين من الرجال والنساء والولدان الذين يقولون ربنا أخرجنا من هذه القرية الظالم أهلها واجعل لنا من لدنك وليا واجعل لنا من لدنك نصيرا الذين آمنوا يقاتلون في سبيل الله والذين كفروا يقاتلون في سبيل الطاغوت فقاتلوا أولياء الشيطان إن كيد الشيطان كان ضعيفا. हे इमानधारकांनो, आपल्या बचावाची आणि रक्षणाची साधन सामुग्री सोबत राखत जा आणि मग कूच करा जसा मौका असेल, तुकडीच्या स्वरूपात किंवा सर्व एकत्र होऊनही. आणि तुमच्यापैकी कोणी असाही आहे जो तयारी करण्यात उशीर करतो, मागे राहतो. मग जर तुमच्यावर एखादं संकट आलं तेव्हा म्हणतो की फार चांगलं झालं, अल्लाहची माझ्यावरही कृपा देणगी झाली की मी यांच्यासोबत हजर नव्हतो. आणि जर तुम्हाला अल्लाहची कृपा लाभली तर मग अशा प्रकारे बोलेल जणू तुमच्या आणि त्याच्या दरम्यान काही मैत्री नव्हती, आणि हळहळ करीत म्हणेल की अरे रे, मीही यांच्यासोबत राहिलो असतो तर आज फार मोठं यश प्राप्त केलं असतं. जे लोक सांसारिक जीवनाला आखिरतच्या मोबदल्यात विकू इच्छितात त्यांनी अल्लाहच्या मार्गात लढलं पाहिजे. जो कोणी अल्लाहच्या मार्गात लढेल, मग जीवे मारला जाईल किंवा वरचढ होईल, तर आम्ही त्याला फार मोठा मोबदला प्रदान करू. आणि अल्लाहच्या मार्गात लढाई न करण्यात तुम्हाला कोणती सबब असू शकते? वास्तविक बहुतेक पुरुष, स्त्रिया आणि कमजोर मुलं बाळं सुद्धा दुआ करीत म्हणतात की हे आमच्या पालनकर्त्या, या वस्तीतून आम्हाला बाहेर काढ जिथे राहणारे मोठे जुलमी आणि अत्याचारी आहेत. आता तू एखाद्याला आपल्यातर्फे आमचा हिमायती म्हणजे समर्थक बनवून उभा कर आणि आमच्यासाठी आपल्यातर्फे एखादा खास मदत करणारा पाठव. जे इमानधारक आहेत ते तर फक्त अल्लाहच्या मार्गात लढतात, आणि जे इन्कारी आहेत ते तागुत म्हणजे सैतानाच्या मार्गात लढतात. तेव्हा तुम्ही सुद्धा सैतानाच्या हिमायतदारांना ठार करा. खात्रीनं सैतानाचे डावपेच फारच कमकुवत आहेत.